जी दुरावस्था झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी ते या ठिकाणी खास मुरबाडवरून आलेले आहे। खरं तर ही आपल्या परिसरातील नागरिकांसाठी केविळवाणी थोडीशी लाजिरवाणी गोष्ट आहे। आपण रोज या रस्त्याने प्रवास करतोय, परंतु साधा निषेध किंवा साधा पत्रव्यवहार आपण आतापर्यंत केला नाही। त्यांनी फक्त एकदा प्रवास केला आणि त्या प्रवासादरम्यान त्या ठिकाणी त्यांचा छोटासा अपघात झाला। त्या अपघातातून त्यांनी या संपूर्ण परिसराची परिस्थिती बघितली, या रस्त्याची दुरवस्था बघितली। त्यांनी स्वतःहून सर्व कार्यालयांना पत्रव्यवहार केला, माहितीच्या अधिकारा माध्यमातून त्यांनी सर्व माहिती घेतली आणि या रस्त्याला किती खर्च झालेला आहे, आज जवळपास कोट्यवधी रुपये या रस्त्याला खर्च होऊन सुद्धा या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती अक्षरशः दयनीय आहे। आणि खरं तर मी या परिसरातील नागरिकांना याचा दोष देईन। आज या परिसरातील आमणे असो, वाशिरा असो, सापे असो किंवा रोजचा कल्याण पडगा प्रवास करणारे नागरिक असो, आपण जर या ठिकाणी आवाज उठवला नाही तर आपल्याला ह्या रोजच्या समस्येचा अगदी रोज सामना करावा लागेल। खास करून मी आमणे ग्रामस्थांना विनंती करेन, तुम्ही दोन्ही साईडनं पॅक झालेले आहेत, तुम्हाला आमण्याकडे जातानाही त्रास होतो, इकडे या पडग्याकडे जातानाही त्रास होतो। खरं तर तुम्ही आतापर्यंत रास्ता रोको किंवा हे आंदोलन करून या रस्त्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। आज या ठिकाणी गायकवाड साहेबांनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करण्यासाठी खास मुरबाडवरून इथे आले, त्यांच्याविषयी मी खरोखरच मला कौतुक आहे, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे लोकांच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे। मुरबाड तालुक्याचे प्रत्येक आंदोलन असो, प्रत्येक समस्या असो, त्या ठिकाणी ते स्वतः जातीने निस्वार्थ भावनेने काम करत आले। आता तुम्ही म्हणाल आपल्याकडे त्यांचा काय संबंध आहे, एक दिवशी त्यांनी फक्त प्रवास केला, परंतु त्या प्रवासातून त्यांना जो त्रास भोगावा लागला त्यानंतर त्यांनी या संपूर्ण रस्त्याची पोलखोल केलेली आहे। त्यांनी या रस्त्याच्या संपूर्ण बांधकामावरती झालेला खर्च, दुरुस्तीवरती झालेला खर्च याची लेखी माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार केला, परंतु गेंड्याच्या कातडीच्या आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना उडवडीची उत्तर दिली। शेवटी त्यांनी या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। आणि मी संपूर्ण आपल्या परिसरातील नागरिकांना या आजच्या या सभेतून एक आवाहन करतोय, विनंती करतोय, आपण सर्वांनी या ठिकाणी तातडीने आपला निषेध नोंदवण्यासाठी यायचंय। खास करून जवळचे जेवढे नागरिक आहेत, आमना असो, वाशिरा असो, सापे असो, किरवली असो, पिसी असो, जे रोज या रस्त्याने प्रवास करत होतो, सावतगाव असो, आपण या ठिकाणी या शासनाला कळू द्या इथल्या लोकांना किती त्रास झालेला आहे। आणि रोज या ठिकाणी किती 2 दिवस 4 दिवसांनी एक मोठा अपघात होतो, संध्याकाळीचा अक्षरशः 2-2, 3-3 तास इथून ट्रॅफिक हलत नाहीये। याचा गांभीर्याने विचार करा आणि भविष्यात अजून गंभीर समस्या होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या अगदी समोर दिसतोय, ज्या समृद्धी महामार्गासाठी 70,000 कोटी खर्च केले, समोर बघा, तो रस्ता शासनाने 70,000 कोटी खर्च करून 3 वर्षात बनवला, पण त्याच रस्त्याला लागून असलेला आमचा रोजचा प्रवासाचा रस्ता मात्र अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे। तिकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाहीये। मंत्रालयापासून तुम्ही नागपूरची कनेक्टिव्हिटी केली, पण इथे आम्हाला सर्वसामान्य तो त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे सर्वांनी आपल्या मागण्या आहेत, पहिली तर महत्वाची मागणी आहे, खड्डे डांबराने भरून रस्ता कायमचा सुस्थितीत करावा। दुसरी मागणी आहे, रस्त्यावरती अपघातग्रस्त नुकसान भरपाई द्यावी। तिसरी मागणी आहे, रस्त्यावरील मागील 3 वर्षात केलेल्या खर्चाची कामाची तांत्रिक चौकशी काँक्रीटीकरण करण्यापूर्वी व्हावी। लाखो रुपये खर्च करून खड्डी पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी। या सगळ्या मागण्यांसाठी सगळ्यांना इथे एकत्र यायचं आहे आणि आपली इथे शक्ती दाखवायची आहे। आपण सगळे एकत्र आलो आणि आपला मॉब दिसला तरच ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। तरी सगळ्यांना विनंती आहे की आपण साहेबांना साथ द्यावी आणि आपल्या स्वतःच्या रोजच्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा।